आजच्या घटनेची सुरुवात होते अमरावतीमध्ये. निलेश खरात हा पेशानं एक ट्रक ड्रायव्हर होता. चांगल्या प्रकारे पैसे कमवत होता. मात्र या निलेशमध्ये दोन कमतरता होत्या. एक तर त्याला दारू पिण्याचे व्यसन होते आणि दुसरे म्हणजे त्याला स्त्रियांबद्दल जास्त आकर्षण होते. त्याच्या या सवयीमुळे तो जितका पैसा कमवायचा त्यातील बराचसा पैसा या गोष्टींमध्येच खर्च होत असायचा. निलेशची पत्नी होती, जिचे नाव होते सुरेखा. सुरेखाही काही कमी नव्हती. तिला महागडे कपडे वगैरे विकत घेण्याची आणि घालण्याची सवय होती. सुरेखाचे एकच स्वप्न होते. तिला एक सोन्याची चेन हवी होती. ही चेन ती नेहमीच निलेशकडे मागत असायची. निलेश, नंतर घेऊ, 2 महिन्यांनी घेऊ, 4 महिन्यांनी घेऊ, असे तिला सांगत असायचा. पण मनातून त्याला पण माहिती होतं की सोनं आज नाही नाही म्हणता 1,00,000च्या वर गेलेलं आहे आणि एवढे पैसे आपण हिच्यावर खर्च करू शकत नाही. असेच दिवस जात होते. एक दिवस निलेश ट्रक घेऊन बाहेर गेलेला असतो आणि तो आपल्या पत्नी सुरेखाला कॉल करतो. तो सुरेखाला सांगतो की आज मी घरी येत आहे. सुरेखा जेव्हा हे ऐकते तेव्हा ती खूप खुश होते, कारण तिचा पती बऱ्याच दिवसांनी घरी येणार होता. सुरेखाला वाटत होते की आज तिचा पती निलेश तिच्यासाठी नक्कीच चेन घेऊन येईल. निलेश आपल्या गावात येतो आणि एका मेडिकल स्टोअरवर आपला ट्रक थांबवतो. मेडिकल स्टोअरमधून तो कॉन्डोमचे एक पाकिट घेतो आणि त्यानंतर घरी येतो. घरात आल्यावर सुरेखा त्याच्या हातात कॉन्डोमचे पाकिट पाहते. तिला सोन्याची चेन कुठेही दिसत नाही. ती विचारते तेव्हा निलेश म्हणतो की यावेळी माझ्याकडे जास्त पैसे नव्हते, पुढच्या वेळी नक्की घेईन. हे ऐकून सुरेखाला खूप राग येतो. ती त्याच्यासोबत वाद घालू लागते. मात्र निलेश आधीच दारूच्या नशेत होता. तो म्हणत होता, आत रूममध्ये चल, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. मात्र सुरेखा म्हणते की जोपर्यंत तू मला चेन घेऊन देत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्श देखील करू देणार नाही. रागाच्या भरात सुरेखा त्याच्या हातातील पाकिट घेऊन गॅसवर फेकते आणि ते पेटवून जाळून टाकते. निलेश दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला खूप राग येतो. तो सुरेखाला पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो आणि जबरदस्तीनं तिच्यासोबत कार्यक्रम करू लागतो. पाकिट सुरेखानं जाळून टाकले होते आणि आता कोणतीही सुरक्षा न वापरता निलेश तिच्यासोबत संबंध ठेवतो. हीच गोष्ट त्यांना भविष्यात खूप महाग पडणार असते. रात्रभर दोघांमध्ये हे सर्व घडत राहते. सकाळ होताच निलेश शुद्धीवर येतो, जेवण वगैरे करतो आणि आपला ट्रक घेऊन कामावर निघून जातो. सुरेखा विचार करत असते की आपला पती कदाचित आपले स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही. काहीतरी वेगळ्या रस्त्यावर गेल्याशिवाय ही गोष्ट मिळणार नाही. हा विचार तिच्या मनात चालूच असतो आणि त्याच दरम्यान तिची शेजारी राहणारी एक महिला तिच्याकडे येते, जिचे नाव मनीषा असते. ही मनीषा जशी सुरेखाकडे येते तशी सुरेखा पाहते तर मनीषाच्या गळ्यामध्ये सोन्याची मस्तपैकी चेन असते. सुरेखा मनीषाला विचारते की ही सोन्याची चेन तुझ्या पतीने तुला करून दिली का? तुझा पती खूप चांगला आहे. मात्र मनीषा म्हणते की माझा पती काय मला करून देणार? माझा पती देखील तुझ्यासारखाच दारू पिणारा आहे, पैसे उडवणारा आहे. त्याने मला ही करून दिलेली नाही. आता मनीषा आणि सुरेखा या चांगल्या मैत्रिणी होत्या. सुरेखा मनीषाला विचारते की तू ही चेन नक्की केली कुठून? तेव्हा मनीषा आपली संपूर्ण गोष्ट सुरेखाला सांगते. मनीषा सांगते की गावातील जो सोनार आहे त्या सुभाष सोनार आणि माझ्यामध्ये काही गोष्टी सुरू आहेत आणि सुभाषनेच खुश होऊन मला ही चेन बनवून दिली आहे. ही गोष्ट जेव्हा सुरेखा ऐकते तेव्हा ती विचार करते की आता सुभाष सोबतच संबंध वाढवावे लागतील. त्याच्याच गळ्यात पडावे लागेल. त्याच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळू शकतील. हा विचार केल्यानंतर जेव्हा मनीषा तिच्या घरातून निघून जाते तेव्हा संध्याकाळचे 5 वाजलेले असतात. सुरेखा आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेते आणि सुभाष सोनारच्या दुकानावर जाते. सुभाष जेव्हा सुरेखाला पाहतो तेव्हा तो त्या ठिकाणी घायाळ होऊन जातो, कारण तो देखील एक चरित्रहीन पुरुष असतो. त्यालाही स्त्रियांची सवय असते. जशी तो सुरेखाला पाहतो तसा सुभाष तिला म्हणतो, बऱ्याच दिवसांनी तू माझ्या दुकानावर आली आहेस, तुला काय पाहिजे? तेव्हा सुरेखा म्हणते की मला तर एक सोन्याची चेन पाहिजे. मात्र ती कदाचित माझ्या नशिबात नाही, कारण माझा पती तिकडे ट्रक चालवतो
आणि सर्व पैसे दारू आणि महिलांमध्ये उडवून देतो. तेव्हा सुभाष सोनार म्हणतो की मी तुला सोन्याची चेन अशीच देऊन टाकीन. बस, त्याबद्दल तुला माझी थोडी सेवा करावी लागेल. आता सुरेखा तर ठरवूनच आलेली असते. तिला माहीत असते की काय करायचे आहे. सुरेखा म्हणते, ठीक आहे. तेव्हा सुभाष तिला स्पष्ट सांगतो की मला तुझ्यासोबत वेळ द्यावा लागेल. त्यावर सुरेखा म्हणते की माझा पती घरी राहत नाही. तो ट्रक घेऊन बाहेर गेलेला असतो. तर आज रात्री तुम्ही माझ्या घरी या. सुभाष तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर घेतो आणि भेटण्याचे ठरते. मात्र सुरेखा त्याला सांगते की येताना एक सोन्याची चेन नक्की घेऊन या. सुभाष हो म्हणतो. सुरेखा घरी जाते. अशीच वेळ पुढे जाते आणि रात्रीचे 10 वाजतात. सुरेखा सुभाषला कॉल करते आणि त्याला सांगते की रस्ता मोकळा आहे, तू येऊ शकतोस. सुभाष आपल्या बायकोला काहीतरी खोटे नाटक सांगतो. आपल्या दुकानातून सोन्याची चेन घेतो आणि सुरेखाच्या घरी जातो. सुरेखा जशी सुभाषला आपल्या दारापुढे पाहते तशी त्याला पटकन आतमध्ये घेते, दरवाजा बंद करते आणि आणलेली चेन पाहून सुरेखा खूप खुश होते. आता जो पदर तिच्या खांद्यावर होता तो तिने खाली सरकवला आणि सुभाषला इशारा करत पुढे यायला सांगितले. त्यानंतर दोघांनी सुरुवात केली. सुभाष हा खात्यापित्या घरचा असल्यामुळे त्याचा टायमिंग पण जास्त होता आणि त्याच्या अंगाचा श्रीमंतीचा वास तिला आणखीनच गरम करत होता. दोघांनी एकमेकांचा चांगलाच घाम काढला. सुरेखाचा पती हा महिन्यातून 20 दिवस बाहेरच असायचा. त्यामुळे तिची शारीरिक इच्छा पण पूर्ण होत नसायची. पण आज ती बऱ्याच दिवसांनी चांगला आनंद घेत होती. सर्व करून झाल्यानंतर सुभाष तिला सोन्याची चेन देतो. मात्र तो तिला सांगतो की आता मी तुला चेन दिली आहे. आता माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुला माझ्यासोबत वेळ घालवावा लागेल. सुरेखा सांगते की मी जेव्हा कॉल करेन तेव्हा येत जा. आणि तो त्या ठिकाणावरून निघून जातो. सुभाष गेल्यानंतर सुरेखाला वाटू लागते की याच्याकडून आपण बरेच काही मिळवू शकतो. सोन्याची चेन तर आपल्याला मिळालीच आहे, मात्र आपण त्याच्याकडून हळूहळू पैसे मागू शकतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे सुरेखाला जेव्हा वेळ मिळायचा किंवा सुभाषला जेव्हा इच्छा व्हायची तेव्हा तो सुरेखाच्या घरी यायचा आणि कार्यक्रम करायचा. सुरेखाही खुश होती. असेच दिवस जात होते. एक दिवस सुरेखाचा पती निलेश संध्याकाळी 5 वाजता आपला ट्रक घेऊन आपल्या घरापाशी येतो आणि ट्रकमध्ये बसलेला असतो. त्याच्यासोबत त्याचा मंजित नावाचा एक मित्र देखील असतो. निलेश सुरेखाला म्हणतो की आज माझा मित्र आलेला आहे आणि तो देखील आपल्या घरीच राहणार आहे. सुरेखा म्हणते, ठीक आहे. आता निलेश सुरेखाला सांगतो की आमच्यासाठी तू जेवण वगैरे बनव. निलेशने त्यांच्या दोघांसाठी दारूचा खंबा आधीच आणलेला असतो. म्हणजे जेव्हा घरात येतो आणि सुरेखाला पाहतो तेव्हा तो पूर्णपणे त्या ठिकाणी थक्क होऊन जातो. कारण निलेशची पत्नी सुरेखा दिसायला खरोखरच खूप सुंदर होती, कोणालाही वेड लावून टाकेल अशी. मंजितला ती पाहताच भुरळ पडते आणि तो विचार करू लागतो की काही करून हिला आपण रगडायचेच. आता मंजित, कुमार आणि निलेश दोघेही बसून दारू पिऊ लागतात. थोडी थोडी करता करता ते खूप जास्त दारू पितात. निलेश मात्र जास्त दारू पितो आणि मंजित कुमार थोडी कमी दारू पितो. निलेशने जास्त दारू प्यायल्यामुळे तो जेवण करण्याआधीच झोपून जातो. सुरेखा जेव्हा जेवण वाढायला येते तेव्हा ती पाहते की तिचा पती आधीच झोपलेला आहे. आता मंजित कुमार सुरेखाला म्हणतो, वहिनी, माझा मित्र तर झोपला आहे, आता मी देखील जातो. मात्र सुरेखा म्हणते की तुम्हाला जाण्याची गरज नाही, तुम्ही इथे थांबू शकता. त्यांचं हे रोजचेच आहे. नेहमीच दारू पितात आणि कधीकधी जेवण आधीच झोपून जातात. मात्र मंजित विचार करतो की हीच योग्य वेळ आहे तिला विचारण्याची. तो धैर्य करून तिला म्हणतो की मला तुम्ही खूप आवडता आणि मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. सुरेखा ही वाईट वळणाला लागलेलीच होती. सोनारसोबत तिचे आधीच संबंध सुरू होते. ती विचार करते की जर या मंजितला देखील आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याची इच्छा पूर्ण करून दिली तर याच्याकडून देखील आपण पैसे मिळवू शकतो. कारण मंजित कुमार अविवाहित, तरुण आणि देखणा मुलगा होता. सुरेखा म्हणते, ठीक आहे, मात्र माझ्या पतीला ही गोष्ट समजली नाही पाहिजे.
निलेश तर दारू पिऊन पूर्णपणे झोपलेला असतो. सुरेखा मंजितला घेऊन आपल्या रूममध्ये जाते आणि त्या ठिकाणी संबंध होतात. हे सर्व झाल्यानंतर सुरेखा मंजित कुमारकडून रुपये मागते. मंजित कुमार देखील तिला 5,000 रुपये देतो, कारण त्याचे अजून लग्न झालेले नव्हते आणि त्याच्यावर कोणती घरगुती जबाबदारी नव्हती. मंजित कुमार म्हणतो की जेव्हा जेव्हा मला इच्छा होईल तेव्हा मी येत जाईन. सुरेखा म्हणते, ठीक आहे. आता सुरेखाचे आपल्या पतीव्यतिरिक्त मंजित कुमार आणि तिकडे सुभाष सोनारसोबत संबंध सुरू झाले होते. मात्र सुरेखा पैसे घेतल्याशिवाय कोणालाही जाऊ देत नव्हती. मंजित कुमारकडून देखील ती पैसे उकळसत होती आणि सुभाष सोनारकडूनही बरेच पैसे घेत होती. त्याच्याकडून चैन देखील घेतलेली होती. असेच दिवस जात होते. एक दिवस सुरेखा सुभाषला कॉल करते आणि त्याला सांगते की मला 10,000 रुपयांची गरज आहे. त्या बदल्यात तुम्ही रात्रभर माझ्याकडे येऊ शकता. माझा पती ट्रक घेऊन बाहेर गेलेला आहे. मात्र सुभाष सोनार म्हणतो की दिवसा मी येऊ शकत नाही. माझ्या धंद्याची वेळ असते आणि दिवसा जर मी तुझ्या घरी आलो तर मला कोणीही पाहू शकते. त्यामुळे मी रात्री येईन. सुरेखा म्हणते, ठीक आहे. जसे रात्रीचे 11 वाजतात सुभाष सुरेखाच्या घराकडे येतो. मात्र जसा तो सुरेखाच्या घराचा दरवाजा वाजवू लागतो त्याच दरम्यान सुरेखाची शेजारीण मनीषा त्याला सुरेखाच्या घरात जाताना पाहते. मनीषाच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण मनीषा आणि सुभाष सोनार यांचे संबंध होते. आता मनीषाला वाटते की सुरेखाने आपला पत्ता साफ केला आहे आणि ही गोष्ट तिला अजिबात सहन होत नाही. मनीषा विचार करते की आता तिच्या पतीला हे सर्व सांगावे लागेल. त्या रात्री ती काही करत नाही, मात्र ती आता सुरेखाच्या पतीच्या येण्याची वाट पाहू लागते. सुभाष सोनार तिकडे सुरेखाकडे जातो. संबंध होतात. त्यानंतर सुभाष सोनार 10,000 रुपये सुरेखाला देऊन टाकतो आणि त्याच रात्री आपल्या घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेखाचा पती निलेश ट्रक घेऊन गावात येत असतो. त्याच दरम्यान मनीषा पुढे येते आणि थांबवते. ती निलेशला सांगू लागते की सुरेखा आणि सुभाष यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे का, कारण तुम्ही गेल्यानंतर सुभाष तुमच्या घरी आला होता. निलेश हे ऐकतो तेव्हा तो आधीच नशेत असतो. तो घरी येताच सुरेखाला विचारतो, सुभाष सोनार आणि तुझ्यामध्ये काय सुरू आहे? तो आपल्या घरी का आला होता? तेव्हा सुरेखा आपल्या पतीला साफ खोट सांगते की आपल्या घरी कोणीही आले नव्हते आणि कोणी येत नाही. कदाचित कोणीतरी तुमच्याकडे खोटे सांगितले आहे आणि तुम्ही लोकांवर विश्वास ठेवत आहात. निलेशला आपल्या पत्नीवर विश्वास असल्यामुळे तो ती गोष्ट सोडून देतो आणि सुरेखाला रूममध्ये घेऊन जातो. पती पत्नी त्या ठिकाणी वेळ घालवतात. मात्र यावेळी देखील निलेश कोणत्याही सुरक्षेचा वापर करत नाही. असेच दिवस जात असतात. मात्र निलेशच्या डोक्यात मनीषाने सांगितलेली गोष्ट फिरत राहते. त्यामुळे तो आता सुरेखावर लक्ष ठेवू लागतो. त्याला काही शंका येऊ लागतात. मात्र सुरेखा त्याला सतत खोटे सांगत असते. माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझं कुठेही काही सुरू नाही. त्यामुळे निलेश त्या ठिकाणी शांत राहू लागतो. 28 ऑक्टोबर 2025 रोजी निलेशला बाहेर कामानिमित्त 12 दिवसांसाठी जावे लागणार होते. ही गोष्ट तो सुरेखाला सांगतो की मला 10-12 दिवस घरी येता येणार नाही. तू स्वतःची काळजी घे. सुरेखा आता खूप खुश होते. निलेश निघून जातो आणि सुरेखाला पूर्ण घर मोकळे मिळते. तिला वाटेल तेव्हा ती सुभाषला बोलावून घ्यायची, तर कधी निलेशचा मित्र मंजित कुमार यालाही बोलावून घ्यायची आणि दोघांकडून अशाच प्रकारे पैसे उकळत असायची. निलेशला याबद्दल काहीच माहीत नव्हते की त्याच्या अनुपस्थितीत सुरेखा काय करत आहे. 12 दिवसांनी निलेश कामावरून घरी येतो. तो खूप थकलेला दिसत असतो. सुरेखा विचारते, तुम्हाला काय झालं आहे? तेव्हा निलेश म्हणतो की 2 दिवसांपासून मला खूप चक्कर येत आहे, अशक्तपणा वाटत आहे, माहीत नाही काय झाले आहे. आणि त्या रात्री त्याची तब्येत अचानक खूप खराब होते. रात्री 11 वाजता तो सुरेखाला म्हणतो, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. सुरेखा एका कारची व्यवस्था करते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर निलेशचे तपासणी करतात आणि 2 दिवसांनी रिपोर्ट पाहण्यासाठी बोलावतात. 2 दिवसांनी सुरेखा आणि निलेश जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा डॉक्टर सांगतात की यांना HIV एड्स झाला आहे.
कदाचित हे अशा एखाद्या स्त्रीच्या संपर्कात आले असावेत जिला एड्स झाला होता. निलेश त्या ठिकाणी पूर्णपणे हादरून जातो. त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्याला वाटू लागते की आपल्या पत्नीमुळेच आपल्याला एड्स झाला असावा, कारण मनीषाने त्याच्या पत्नीबद्दल त्याला आधी सांगितले होते. आता निलेश विचार करू लागतो की आपल्या पत्नीमुळेच आपल्याला हे झाले असावे. तो सुरेखाला म्हणतो की तू देखील तपासणी करून घे, म्हणजे आपल्याला समजेल की मला हा आजार नेमका कशामुळे झाला. त्यानंतर सुरेखाची देखील तपासणी केली जाते. 2 दिवसांनी रिपोर्ट पाहण्यासाठी ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा सुरेखाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये देखील लक्षणे दिसून येतात. डॉक्टर सांगतात की तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी आधी एड्स झाला असावा आणि त्यानंतर तुम्ही दोघांनी संबंध ठेवल्यानंतर तुम्हा दोघांनाही हा आजार झाला. आता निलेश हाच विचार करत असतो की सुरेखामुळेच आपल्याला हा आजार झाला. मात्र सुरेखा असा विचार करत असते की आपला पती हा ट्रक ड्रायव्हर आहे. त्याला महिलांचा खूप नाद आहे. दारू आणि महिलांच्या नादामुळे याच्यामुळेच आपल्याला हा आजार झाला असावा. आता दोघांमध्ये त्या ठिकाणी वाद होऊ लागतात. मात्र डॉक्टर दोघांनाही सांत्वना देतात, शांत करतात, गोळ्या औषधं देतात आणि त्यांना घरी पाठवून देतात. दोघेही घरी येतात. मात्र आता निलेश खूप टेन्शनमध्ये असतो. तो हाच विचार करत असतो की आपल्या पत्नीमुळेच आपल्याला हा आजार झाला आहे. अशाच विचारात दिवस जातो. संध्याकाळ होते. सुरेखा दोघांसाठी जेवण बनवते. दोघे जेवण करतात आणि आपल्या बेडवर झोपायला जातात. सुरेखा झोपून जाते, मात्र निलेशला झोप लागत नाही. निलेशच्या डोक्यात मनीषाने सांगितलेली गोष्ट सतत फिरत असते. तो विचार करत राहतो आणि विचार करता करता त्याच्या मनात प्रचंड राग साचू लागतो. शेजारी झोपलेल्या आपल्या पत्नीला पाहून त्याचा राग अनावर होतो. कसलाही विचार न करता निलेश किचनमध्ये जातो. धारदार चाकू आणतो आणि झोपलेल्या सुरेखाच्या गळ्यावर वार करतो. सुरेखाचा त्या ठिकाणी तडफडत तडफडत मृत्यू होतो. त्यानंतर निलेश कोणताही विचार न करता तोच चाकू घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो आणि पोलिसांना सांगतो की मी माझ्या पत्नीचा खून केला आहे. पोलीस त्या ठिकाणी त्याच्या घरी जातात. ते पाहतात तर खरोखरच सुरेखाचा मृत्यू झालेला असतो. त्यानंतर पोलिसांनी सुरेखाचा पोस्टमॉर्टम केला. जेव्हा निलेशला विचारण्यात आले की तू तुझ्या पत्नीबरोबर असे का केले, तेव्हा निलेशने पोलिसांना सांगितले की मला ऐकायला मिळाले होते की माझ्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत आणि तिच्यामुळे आजार झाला. त्यामुळेच मी माझ्या पत्नीचा खून केला. यानंतर पोलिसांनी निलेश विरुद्ध चार्जशीट तयार केली आणि त्याला कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवण्यात आले. मित्रांनो, मला सांगा, निलेशने सुरेखासोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.